श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. हे बघ राधा, तुला सांगतो हा सौरभ न तुला पण फसवतोय, कळालं? त्यानं माझ्याजवळ कबुली दिली की हा तुझ्यावर प्रेम करतो ते. डॉक्टर, आमचं डिसिजन झालंय. येत्या 15 तारखेला राधा आणि गौतमचं लग्न ठरवलंय. आय लव्ह यू सौरभ. आय लव्ह यू. एवढंच खरं. सौरभ, सौरभ, हे सौरभ, अरे इकडे काय झोपलायस तू? उठ उठ, पहिला वेडायच का रे तू? उठ, चल चल आज चल, इकडे झोपतोस? हं? चल. ते राधाताई, ये ये. आई ग, राधाताई आली आहे. आलीस? हे काय, सई मॅडम नाही आल्या? नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये महत्वाचं काम होतं. अगं पण त्यांनी आत्ता इथे असायला हवं होतं. म्हणजे हे बघ राधा,
नंतर मला गुंते, गैरसमज, विश्वासघात असं फिलिंग नको आहे म्हणून म्हटलं. त्यांचा एक निरोप आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तुम्ही आणि बाबा, तो त्यांना मान्य असेल. मग ठीक आहे, त्यांना थँक्स सांग माझा. म्हणजे त्यांनी आमची सगळी सिच्युएशन समजून घेतली आणि आय होप तू पण समजून घेशील ना. तुझे बाबा आंघोळीला गेलेत, तोपर्यंत तू गार्गीला तपासतेस का? तिकडून आल्यापासून एक शब्दही बोलत नाहीये ग ती. सगळ्याच बाजूनी ना कोंडी झालीये. खूप काळजी वाटते. हळूहळू सगळे प्रश्न सुटतायत ना, सगळं व्यवस्थित होईल. चला आपण तिला बघूया. गार्गी, मी बोलते, तुम्ही जा. कशी आहेस तू गार्गी? खूप काहूर माजलाय ना तुझ्या डोक्यात? सगळेजण खूप बोलतायत तुला. त्यात ऋषीनी पण जबाबदारी झटकली. आता तुला स्वतःवर खूप राग येत असेल ना, आणि कदाचित माझा आणि माझ्या आईचा. पण आता कसलाही विचार करू नकोस तू. तू आता फक्त एकच विचार करायला हवास की देवाने तुला सुंदर आयुष्य दिलेले आहे. कसं आहे ना गार्गी, कदाचित आपल्या सगळ्यांचंच थोडं थोडं चुकलंय, पण आपण जर तेच मनात धरून बसलो तर आपलं आयुष्य तिथेच थांबून राहील. मग तिथेच गोल गोल फिरत बसू आपण. तसं व्हायला नको गार्गी. यू शुड मूव्ह ऑन. मला माहितीये गार्गी, तुझ्या सुंदर आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आलेला आहे, पण त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय ना आपण. पण गार्गी, कदाचित तुला हे बाळ वाढवावं लागेल. हो, कारण 12 आठवड्यांच्या आत जर तुझ्या रक्तातल्या प्लेटलेट्स नाही वाढल्या तर बाळ वाढवण्याखेरीज दुसरं कोणताही पर्याय नसेल आपल्याकडे. गार्गी, गार्गी रडू नकोस. कुठलाही निर्णय स्वीकारायला लागला आपल्याला तरी त्याला सामोरं जायची तयारी ठेवायची आपण. मी आहे तुझ्या पाठीशी.
गार्गी गार्गी हे बघ, दुःख कुरवाळत बसायचं नाही, त्याच्यावर मात करायची आणि पुढे जायचं. मीही दुःखाला चिकटून बसले होते, पण आता बघ ना माझ्याकडे, मीही बदललीये. आणि माझी बहीण आहेस ना तू, मग तीच जिद्द तुझ्या जवळही असणार. रडू नकोस. उद्या आपण सगळ्या टेस्ट करू आणि मग निर्णय घेऊ. आणि मला माझी नेहमीची गार्गी परत बघायची आहे, हसरी, नाचरी आणि भानकुदळ. अगं काय कर रंजू, तू का आलीस इथे? छकुलू जवळ कोण आहे? अगं आंघोळ घालणाऱ्या मावशी आल्यात ना. पण तुला काही हवं होतं का? मला हाक मारायचीस ना, मी आणून दिलं असतं. नाही नाही, असंच पाय मोकळे करायला आले. तसे मावशींकडे खुश असते ना ती. हो ना, आंघोळ करताना सुद्धा किती हसत असते. नाही तर काय काही मुलं किती रडतात नाही. अगदी यशवर गेली. यश सुद्धा किती हसतमुख असतात ना नेहमी. हो ना. सीमा, कालची धिरडी उरली आहेत. कालची कशाला? तुला हवेत का? मी पटकन करून देते ना गरम गरम. हा करू? काय ग रंजू? रंजू काय झालं? माझ्यासाठीच आहे ग. मग सौरभसाठी. उठलाय ग तो. काल रात्री पण उपाशी झोपला ना, आणि आज जातोय तो एक्सटर्नलचा फॉर्म भरायला. त्याला उपाशीच पाठवायचं. राधा, अगं बाहेर ये. बाबा, पहिलं महत्वाचं काम म्हणजे 10 कोटीचा चेक. हा घ्या. विराज फायनान्स कडे द्या आणि त्यांना कळवून टाक. गौतम, माझ्याकडे शब्द नाही आहेत रे. आय एम सो ग्रेटफुल. ओके ओके ओके, आधी बसा बघू. सगळे बसा. हा बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपल्यात ही भाषा नको. हो, पण कम ऑन बाबा, चीयर अप. अरे यार, अब तो कुछ मीठा बनता है. त्याशिवाय बाबा हसणार नाहीत. नाही नाही, मी हसतोय ना. खरंच गौतम, आज मला दुहेरी आनंद झालाय. एक तर तू मला या माझ्या इतक्या मोठ्या बिझनेसच्या संकटातून वाचवलंस, आणि माझ्या या थोड्याशा वेड्या मुलीला समजून घेतलंस. तिच्याशी लग्न करायला हो म्हणालास. मी तर म्हटलंच होतं ना, पहिल्याच भेटीत मी लग्न करायला तयार आहे. राधा, मीही हो म्हटलंय लग्नाला. पाहिलंच गौतम, मी म्हंटल होतं ना माझी लेक शहाणी आहे म्हणून. कॉंग्रॅट्स राधा, कॉंग्रॅट्स गौतम. चला, म्हणजे आता हे लग्न ठरलं म्हणायचं. हा
खरंच काहीतरी गोड करायला हवं नाही. चल राधा, आपण काहीतरी बनवूया. मला मदत करशील? चल आलोच. ये. गरम गरम धिरडी आहेत, खाऊन घे. नको. असं काय करतोय सौरभ? हे बघ, तुला जे कळायला हवं होतं ते कळलं ना. हा, आता असं उपाशी नको राहूस. फॉर्म भरायला जातोस ना, पटकन खाऊन घे बघू. नकोय मला. असं काय करतोय सौरभ? असा वेडेपणा करू नकोस रे. हे बघ, मी जे काही करते ते तुझ्या चांगल्यासाठीच ना. मला मान्य आहे की मी अगदी टोकाला जाऊन वागले, पण मी तसं केलं नसतं तर तू आज फॉर्म भरायला गेला असतास का? याआधी मी किती वेळा सांगितलंय तुला, पण तू कधीच ऐकलं नाही सौरभ. चल, फॉर्म भरायला जातोस ना, शहाण्यासारखं खाऊन घे बघ. मी शहाणा मुलगा नाहीये. सौरभ, सौरभ ऐक माझं. सौरभ, अरे सौरभ. केवढं टेन्शन उतरवलंय गौतम ना. खूप चांगल्या गोष्टी घडल्यात. छान गोडाचा शिरा करूया. हा, त्या डब्यामध्ये रवा आहे तो काढ जरा. 3 वाट्या घे, मी पाणी तापायला ठेवते. आणि हे बघ, तिथे ना वेलदोडे आहेत, बदाम आहेत, त्याचे तुकडे कर, वेलदोडे कुटून दे आणि मला हे जरा पाण्यात टाकून ठेव. रवा भाजायला घेते. सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. गौतमला जाणून घ्यायला तसा पुरेसा वेळ दिलाय आम्ही तुला राधा. आणि तू दिलेला शब्द आता तू कसोशीनं पाळायला हवास राधा. गौतमला होकार दिलायस तू, तेव्हा आता कुठल्याही परिस्थितीत तू पाऊल मागे घेऊन चालणार नाही. कारण तुमच्या दोघांच्या लग्नाचा निर्णय तर तुमच्या दोघांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आपली कंपनी बुडत असताना गौतमनं मदतीचा आधार दिलाय, आपल्याला वाचवलंय. आता जर तू लग्नाला नकार दिलास तर तू तुझ्या वडिलांना कायमचं गमावून बसशील. समजतंय ना? आणि आता लग्न ठरलंय तुझं, तेही गौतम सारख्या सर्वतोपरी योग्य मुलाशी. तेव्हा चेहऱ्यावर जरा हसू असू दे. सुटकीपणा काय कामाचा. हा असा चेहरा ठेवलास तर सगळ्यांना वाटेल आम्ही जबरदस्ती करतोय तुझ्यावर. ठीक.